मास्टर माइंड एकदा माझ्या हाती लागला ना आणि त्याची पुढची चाल समजली ना की मग तो आहे आणि मी आहे. भाऊ आला तुम्ही? बरं वाटतंय का आता? ठीक आहे. थोडा थकवा जाणवतोय. मी सकाळी गोळ्या नाही ना घेतल्या म्हणून झालं असेल असं. केतनला सांगितलंय गोळ्या आणायला, येतच असेल तो इतक्यात. तवर आराम करता का जरा? ठीक आहे. दीपे केतन भाऊंच्या गोळ्या गोळ्या. अरे सकाळी सांगितलं नाही का तुला? भाऊंची औषधं संपल्यात, येताना घेऊन ये. तू फोटो पण काढलास बघ. हा मी फोटो काढला होता. ते फोटो आई आई आहो कामाच्या गडबडीत विसरले असतील ते. त्यांना ऑफिस मध्ये आज लई काम होतं. औषधं आणलीत मी. औषधं पण आणलीत आणि भाजी पण आणली. भाऊ औषधं संपली की वेळेवर सांगत जा. त्या औषधांमध्ये गॅप पडता कामा नये. आता आणलीत औषधं, पटकन घेऊन टाका. आणि आई, मी रीना आणि पराग आम्ही जरा बाहेर बसलो. आमचं काम चालू आहे. आमच्यासाठी ना मस्तपैकी चहा करून दे ना. लगेच आणते. मी जरा तोंड हातपाय धुवून येते. बाय. आलेच. घ्या औषधे घ्या. लगेच घेऊन टाका बरं. बघितलंस ना केतन, तुला सांगून सुद्धा तू औषधं आणली नाहीस आणि सावीला न सांगता सुद्धा तिने औषधं आणली. हाच फरक आहे तुम्हा बहीण भावांच्यात. हाय की फरक, पण तो काय ह्याचा पण विचार करा. त्यांना ऑफिस मध्ये कामं असतात. वंचन सारखं मोबाईल घ्यायचा आणि गावावर फिरायचं एवढंच नाहीत करत ती. आणि आई एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर नाही टोमणे मारायची काहीच गरज नाही. काय तसे बोलून सुद्धा काय फरक पडणार आहे म्हणा. कळलं का? एवढ्याशा गोष्टीवर लगेच ह्यांचं तोंड सुरू झालं. हे घरात नाही किंमतच नाही तुमची. हे बाई बास कर जरा. तू आता परत सगळं नव्यानं सांगायची गरज नाही काय. एक तर तुझ्या जाऊ दे, चहा टाक मला. मी बोलले की माझं तोंड दिसतंय, मग मी कशाला चहा टाकू? सांगा तुमच्या आईला. अगं दीपे, दादा काय रे, काय झालं? कुठं काय आहे? व्यवस्थित आहे. हे पराग, हे बघ. काय ग विडबिड घेऊन आल्यास का काय कन्स्ट्रक्शन साइट वरनं? हिरोने गिफ्ट दिले आपल्या हिरोईन साठी. आपली हिरोईन म्हणजे सावी? म्हणजे आपली सावी? मग तुझ्याकडे काय करायली? रिवे ही सावी आता कोलॅबरेशनचं काम एक नंबर झालं ना. आजची कामं ना आपल्याला सारखी मिळायला पाहिजेत. मग बघ आजचे हप्ते भरू आपण. हा बरोबर आहे. नाही कोलॅबरेशनचं काम झालंय चांगलं, खरं काम अर्धवटच राहिलंय ना. एडिटिंगचं काम बाकी आहे अजून. आणि ते जर आजच्या आज झालं तरच पैसे मिळणार आहेत आपल्याला, माहितीये ना. मी काय म्हणते,
आज मी इथंच थांबते. म्हणजे आज आपण आजच्या हस्ते काम सगळं पूर्ण करून टाकू. हा चालेल, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय आहे, कामं पटापटा केली ना तर पेमेंट पण पटकन मिळेल ना आपल्याला. आणि मग महिन्याच्या शेवटपर्यंत चांगली अमाऊंट होईल आपल्याकडे. आणि मी काय म्हणते, ही अशी छोटी छोटी कामं करता करता ना एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का ते पण बघू. हा. फ्रीलान्स का होईना, पण असं जर मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तर पैशाचा सगळा प्रॉब्लेमच सुटेल बघ. काय फरक? हा करूयात की केलंच पाहिजे. ए, हा. काय चाललंय तुझं? एवढं इम्पॉर्टंट बोलते मी आणि तुझं लक्ष कुठे? इथे येत तुझ्याकडे. पराग, मी एवढी इम्पॉर्टंट गोष्ट डिस्कस करते आणि तुझं काय चाललंय? तुझ्याकडेच की तू जी बोलायला लागलीस ती एक आणि एक शब्द लक्षात आहे माझ्या. ते जरा पोटात काय नाही ना सकाळपासून, चहा नाही ना पिला, त्यामुळे जरा असं फ्रेश वाटत नाही झालंय बघ. चहा झाला की विचार की जरा. अरे जरा चहाला कळ येईपर्यंत कळ काढ की. हा सावे, आणि चहा सोबत बिस्किट पण सांगा, भूक लागल्या. ए बिस्किट तर कुणाचं भागायचं, जरा पोहे उपीट पीठ मिळालं असतं तर जरा बरं वाटलं असतं ना. आणि तेवढाच पोटाला पण आधार. झालं बस. म्हणजे पोहे उपीट एवढं नाही करू की आपण जरा मोठं जेवण वगैरे करू. आईने काहीतरी केलं असेल. मी जरा बघा आलेच मी. तसा जा. भूक लागली का? जा. आले, ये. उघड लवकर उघड. थांब रे. अगं किती वेळ लावायला, उघड ना पटकन. हे पराग, अरे हे बघ काय. आई शपथ, अगं ह्यो तर लईच महागातला फोन आहे. हे साधा सुद्धा विषय नाही, ह्यो टॉपचा विषय आहे. हे पराग, अरे याच्यात तर सिम पण आहे. काय सांगायलास? हे पराग, अरे याचा तर धैर्याचा नंबर पण सेव्ह केलाय. काय सांगायलास? आता एवढ्या सगळ्या गोष्टी, तर अजून एक गोष्ट चेक करते. काय सांगायलास? काय काय बॅलन्स. रिने, हे फास्ट डोकं चालते ग तुझं. कर कर कर. अरे पराग, याच्यात बॅलन्स पण आहे की. काय सांगले.